नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असा मसालेदार रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड करणार आहोत। खूपच मस्त असा मसाला पापडला बघा तुम्ही, छान असा झालेला आहे, कलरही अप्रतिम आलेला आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। मसाला पापड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कढईमध्ये ऑइल घेतलेला आहे। आता आपण ते ऑइल गरम करून घेऊयात आणि मी ते पापड घेतलेले आहेत। हे आपण घरीच बनवलेले पापड आहेत। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे रेसिपी तुम्ही बघा पापडची। आता हे पापड आपण तळून घेणार आहेत। काही जण पापडला ऑइल लावून ते तव्यावरती असे थोडेसे नॉर्मल भाजून घेतात, पण रेस्टॉरंटमध्ये पापड हे नेहमी तळूनच घेतात। त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित अशा छान टिप्स सोबत पापड सांगणार आहे, कसा तळायचा जेणेकरून तो अजिबात असा वाकडा तिकडा तळले जाणार नाही। एकदम सरळ प्लेन आपला पापड तळले जाणार आहे। त्यासाठी कढईमध्ये पापडपेक्षाही जास्त ऑइल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। जेव्हा आपण पापड कढईमध्ये टाकणार आहोत तेव्हा दोन्ही साइडने न भाजता लगेचच पापड आपण उचलून घ्यायचा आणि दुसऱ्या साइडने थोडा डिप करायचा आणि काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता दुसऱ्या साइडने फक्त डिप केला आहे आणि लगेच पापड काढून घेतला आहे। त्यामुळे पापड हा सरळच तळला जातो, वाकडा तिकडा तळला जात नाही। जर आपण जास्त वेळ कढईमध्ये पापड ठेवला तर तो वाकडा होतो। त्यामुळे पापड कढईमध्ये टाकायचा आणि लगेचच मस्त असा तो तळून निघतो, कारण तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता मी सगळे पापड अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता सगळे पापड आपले सरळ तळलेले आहेत। आता त्यापैकी मी तुम्हाला एक पापड करून दाखवते, त्याचा मसाला पापड। त्यासाठी त्यातला एक पापड घ्यायचा आणि एकदम बारीक असा कट करून मी कांदा घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण पापडवर कांदा टाकणार आहोत। एकदम बारीक असं टोमॅटो कट करून घेतलेला आहे। ते टोमॅटो आपण पूर्णपणे पापडवर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर आहे ती थोडीशी टाकली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि बारीक 0 नंबरची जी आपली पिवळी शेव असते, आपण पाणीपुरीसाठी सुद्धा यूज करू, ती शेव आपण मसाला पापडवरती टाकायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल आपला मसाला पापड तयार आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा।